तर मित्रांनो, मी आहे स्वामी आणि मी गावावरून माझं शिक्षण पूर्ण करून इथे पुण्यामध्ये माझा काका राहतो. त्याच्याकडे म्हटलं राहण्याची सोय पण होईल आणि मला नोकरीही करता येईल. तर बघू आता काकाच्या कुटाने सोडवावे लागतात की नोकरी करायला मिळते. कारण रंग झाला फिका आणि देईल का कुणी मुका. आता मी असं का बोललो हे तुम्हाला समजेलच. वेलकम वेलकम वेलकम. अरे उठा. तुम्हाला नाही तुम्ही बसा. परत बसायला तू. तुम्ही तर बोललात ना की बस म्हणून. तुम्हाला नाही तुम्ही बसा. ए गप्प बस रे तू आता. पण मी तर काहीच बोललो नाही. इंटरव्ह्यू नसता तर याला कधीच 2 दिवस सांगितलं असं मी कोण आहे ते. कोण आहात आपण? मी. मग कोण आहे? इंटरव्ह्यू द्यायला मी आलो का तुम्ही आलो? मी मग द्या. अहो फाईल बोलतो तुम्ही. अहो फाईल द्या म्हणतो मी. खोलू ना द्या ना. वा. आमची कंपनी खूप जुनी आहे असं काही नाही. आमच्या कंपनी खूप मोठे काम केले तर असंही काही नाही. पण आमच्या कंपनीच्या ब्रांचेस. पण तुम्हाला मी सांगतो आमच्या कंपनीच्या फांद्या खूप लांबल्यात. असं वाटत असलं तरी आमच्या कंपनीच्या फांद्या अमेरिका म्हणू नका, थायलंड म्हणू नका, इंग्लंड म्हणू नका, दुबई म्हणू नका, तिथपर्यंत जाणं आमचं मोठं स्वप्न आहे. म्हणून आमच्या कंपनीने मोठा विचार केला आणि एक मेगा भरती काढून ती पूर्ण केली. ज्यांना आपण बाहेर आउट ऑफ आम्ही सगळ्यांना आउट ऑफ सिटी पाठवणार आहोत. बीड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर. वा सर वा. पेमेंट किती असेल सर? 25,000 पेमेंट आहे. 2 टाइमचं जेवण आहे आणि जाण्यासाठी गाडी आणि पीएफ कट करून भेटेल. सर मग कधीपासून जॉईनिंग करू? कशासाठी? अहो जॉब साठी नाही करता. आता सांगितलं ना मी तुम्हाला की जॉब मेगा भरती काढून पूर्ण झाली आहे. अहो काय झालं तर? अहो ऐका की. अहो अण्णा तुम्ही आपली इडली आणा. भूक लागली सकाळपासून. अरे वा 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 वा. या साहेब या. आता काय साहेब मोठे होणार. ही अशी गाडी पार्किंग मध्ये लागणार, खिशात आयफोन. पण काय मजाच व्हावं एका माणसाची. गप्प बस. काय नोकरी बिकरी नाही लागली मला. अरे पण का म्हणजे
काका हा सगळ्या काय गोष्टी टॅलेंटवर अवलंबून असतात रे. मग त्याला नशीब पण लागतं. अरे वा नशीब लागतंय. मग काय. बर एक मला सांग, हा तू स्वामी महाराजांचं दर्शन घेतलंस का? नाही रे. का म्हणूनच तुझं काम नाही झालं. बरं हा काय पण काय काका. ऐकून काय अरे या जमान्यामध्ये तू अंधश्रद्धा पाळतोस. हे अंधश्रद्धा नाहीये. नशीब आवजावं आपलं तिथं. त्याचा पाय पडला असता तुझं काम झालं असतं 100%. अरे जय बसले विसरलास का काय आपल्याला? माझ्या उर्फ पंचरंगी म्हणतात आपल्याला. ए कोण आहे तू आणि दम कोणाला देतोय? ए काका आणि तू का घाबरतो याला? नको लय माग किती असा कसा मारेल? ए, लय एक मत असेल का? ए, घाबर माझ्यासमोर. अरे गप रे बाबा. बस बस. बस. एक आठवडा एक आठवडा नाही दिलं ना बस दिलं आहे. काय का त्याने तुला का मारलं? आणि काय एक आठवडा? अरे एक आठवडा असा आहे की तिने तुझ्या काकीच्या भावाच्या ना ऑपरेशन करतो 2 लाख रुपये घेतले होते. आणि ते 2 लाख रुपये तसेच राहिले. ते गेलं आणि हे 2 लाख रुपये माझ्या बोकांडे पडले. आईचा कुठला त्याच्या. काका तू लग्न कधी केलंस रे? काका ए काका. काका येतो रे. हा ओके. हा थँक्यू हा बाय. मे आय कमिंग सर? नाही 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 नाही. आईला आतमध्ये यायच्या अगोदरच नाही म्हणलं. अरे तुम्ही या 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 या. खरंच सर येऊन आतमध्ये? नाही 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 नाही. अरे तुम्ही या 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 बसा. आपलंच ऑफिस समजा. थँक्यू सर. आईला इथं पण काही नोकरी पक्की नाही वाटत. अरे आईला मी मनात बोलतोय की तोंडाने हेच कळत नाही मला कधी. कधी कधी माणसाचा चेहराच तोंडापेक्षा जास्त बोलतोय. जोक केला नाही. मग नो जोक. द्या टाळी. बरं द्या फाईल. येस सर.
मी या सगळ्यांची घेतली काय? मुलाखत. कारण माझा खूप मोठा आहे काय काय बोलताय काय सर? अनुभव. अच्छा अच्छा अच्छा, अनुभव. तुमचा नाही सर, मी नवीन आहे सर. आत्ताच माझं शिक्षण पूर्ण झालंय. आता जॉब साठी मी आलोय इकडे. आता तुझा वनवास संपला, तुझी नोकरी पक्की समज. काय सर? थँक्यू सर. सर काम काय असेल आणि पगार किती असेल? ते उद्या आल्यावरच तुला कळेल. ठीक आहे चालेल सर. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके. थँक्यू. काका असं काय बसलाय सर? आता घरी जाम पार्टी करण्याची वेळ आपल्याला. काय रे, काय झालं? कारण हात लावून तो बसला असं? परत आला होता का तो? त्याच्या तर हे बघ स्वामी, ज्यावेळेस आपण कुणाची मदत घेतो ना, तर त्याच्या उपकाराची जाणीव ठेवणं खूप गरजेचं असतं. पण काका तो खूप अति करतो रे. अरे पण स्वामी, आपल्याला तोच पावला रे, बजरंग बलीसारखा. हा, म्हणून तर मला त्याचा राग येत नाही रे. काय काका, तू काळजी करू नकोस. आपण हळूहळू त्याचे सगळेच पैसे फेडून टाकू. मला माहिती नाही अरे स्वामी, हे सगळं तू करशील. पण हे बघ स्वामी, काही म्हटल्या का, तुझं काम खूप उंचीला असणार आहे. छान, ग्रेट, मस्त असेल बघ. काका बोललो होता चांगलं उंचीचं काम करतो. मला काय माहिती सीसीटीव्हीचं काम भेटेल म्हणून आपल्याला. हे काका, हे टेस्टर दे रे. काका अरे लाखो रुपयाच्या मूर्ती आहेत त्याला जर हात लाव ते फुटले ना तर लाखो रुपयाचा दंड भरावा लागेल आपल्याला. काही काय बोलते रे? मातीच्या तर मूर्ती आहेत त्या, 1500 रुपये किंमत असेल त्याची म्हणे. अरे काका, तो मगाशी नोकर सांगून गेलाय की एका पण घरातल्या वस्तूला हात नाही लावायचं म्हणून. आरतीच्या आईला मग लांबच उभं राहिलेलं बरं, नाही तर लोकांच चारण्याची म्हातारी आणि बारण्याची व्हायची काकणं चोळी. घ्या बाबा दे, घे. घरात कोणी नव्हतं, एक तर बोर होता आपल्याला. ते कामावर गेलं ना भाई, त्याच्यामुळे घरी कोण नसतं. मला वाटलं काका पुतणे काय मला काय चुना लावून जाता का काय? असं कसं माझ्या भाई? माझ्या खांद्यावर आठवतं का एवढी हिंमत? ऐका ना, आता आज माझा कामाचा पहिला दिवस आहे. तुमच्या हळूहळू करून पैसे देऊन टाकेल सगळे. पगार किती तुझं? 20,000 आहे. तुझा खर्च भाडं किती आहे? सगळे मिळून 10,000 जातात. 10,000? तुम्हाला काय 10,000 देशील का महिन्याचे? तुला माहितीये का तुझ्या काकाकडे किती आहेत माझे पैसे? 2 लाख. 2 लाख रुपये.
तुम्हाला 10,000 2 वर्ष लावशील तू तर. हट. पण बजा भाई पर्याय नाही ना आता दुसरा. ते मला काय माहित नाही. मला माझे पैसे पाहिजे. 2 लाख रुपये माझ्या आजच्या आज पाहिजे. हट. हं. अरे बोलतो का नाही का ठोकू 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 का? अरे बजा भाई, बजा भाई, बजा भाई. बजा भाई, ऐक ना, ऐक, माझ्याकडे एक प्लॅन आहे बजा भाई. प्लॅन मध्ये आपल्याला लय आवडतं प्लॅन. बोल काय प्लॅन आहे? मी तुला 2 लाख रुपये जर देणार नाही, ए. 4 लाख रुपये देणार, 4 लाख रुपये. 4 लाख. हा. अच्छा काय 4 लाख. 4 लाख कशी देणार तू? पैशासाठी आपण काय पण करतो. तू फक्त बोल. काय नाही बजा भाई, माझ्याकडे काही मूर्ती आहे. तुला फक्त डुप्लिकेट मूर्ती बनवणारा शोधायचं. मी तुला फोटो जे पाठवेल ना त्याच्याकडून मूर्त्या. मी फक्त तुला काय करायचं, एक डुप्लिकेट मूर्ती बनवणारा शोधायचं. मी जे फोटो पाठवेल त्या डुप्लिकेट मूर्त्या माझ्याकडे आणून द्यायच्या. झालंच समजत. मूर्त्या ना होऊन जातील. पैशांसाठी काही करायला तयार आहे आपण. डन. ओके चलते. हा हा. उद्या अजून थोडं काम राहिले, ते उद्या यावं लागेल थोडंसं. हा ठीक आहे ओके. कधी येते ते बजा. हे बघा आला. आला मला आणलास. अरे बजा बजावर. हा माहिती माहिती, माझ्यावर खूप पाहिजे. काका हा मला तू जिथले तिथे ठेवून दे. नकली वस्तू जागे ठेवून दे. आणि तुझा ही नकली आहे याला बाजूला ठेवायचं. ओरिजिनल याच्यात टाकायचं. अघा यो पण मी एकटाच. काय ते आम्हाला पुढचं नियोजन करायचंय त्याच्यामुळे. काका तुम्ही काही काळजी करू नका. हा मजा तुमच्या सोबत आहे. आणि काही जर वाटलं तर लगेच फोन करा. फोन. हा ठीक आहे, तुम्ही जावा. हो 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 तुम्ही जावा. टेन्शन जावा नॉट. जावा. भाऊ कुठे तुझा काका? तुमच्या दोघांचा काय प्लॅन तर आहे ना? मला धोका दिला तर बघ. ए बघ काय बघ, बघ काय बघ, काही कोणाला झाली होती. प्लॅन तर तुमचा होता ना. मैं शिकारपुर का सबसे बड़ा जमींदार हूँ. तुम्हारी हैसियत के जमींदार हर सुबह हमें सलाम करने. बोलू ते. अरे काका किती वेळ झाला तुझी मागेपासून वाट बघतोय. बोलू त्याला. ए काका, अरे काय विसरलाय का आपल्याला? अरे बजा बजा उर्फ बजरंगी म्हणतात मला, समजलं का?
तर बजा उर्फ बजरंगी, ओळखलं का रे मला? ए कोण आहे रे तू? हे अरे हे बघ तुला काका तुला बी धोका दिला. ए अरे तुला सांगतोय लक्षात ठेव. हे गप. अरे आप्पा वाघमारे म्हणतात मला. हा हे हरामखोरांनो, उद्या सकाळी येऊन मला भेटा, नाहीतर तुमचा काका गेला म्हणून समजा. आणि हा काही चलाकी करायची नाही. अहो पण आता का नाही, उद्या सकाळी का? कारण अजून एकाला उचलून आणायचंय. अरे पण हा आप्पा आहे तरी कोण? अरे तुला माहित नाही तो आप्पा लय डेंजर माणूस आहे, लय डेंजर डॉन आहे तो. त्याने ना 7 मर्डर, 8 बँक रॉबरी, 25 किडनॅपिंग केलं. पण त्याने हल्ली हे सगळं सोडलं होतं. मग त्याने चालू केलं. मी पोलिसांना फोन करतो. ये अरे तू थांब रे, ठेव मोबाईल. पोलिसांना फोन नको करू, पोलिस तुझ्या मला दोघांना येतील. अरे पण काकाला सोडवलं पाहिजे, मला याच्यात नाही होते. काकाला सोडवलं पाहिजे, बरोबर आहे ना? काय हा बरोबर आहे. काय नाही आता काय नाही, आता बजरंग बलीचं नाव घ्यायचं, निघायचं. चल आता काकाला घेऊन. काका येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काका आलोच. अरे कुठे तुझा काका? मला माहित असेल तर मला शोधत गरज आहे. चल. गप्तो का देव ठेवून? गप्तो का? आप्पा मी आलो. अरे हात तिथंच आहे. सोडणार सोडणार. गप्तो का देव ठेवून? का बोलणं पेन्स नाही, त्याला दिसत नाही. काका बॉस तुम्ही? स्वामी तुला नोकरी दिली नसती ना तर माझ्यावर ही वेळ आली नसती. बरं झालं तुम्ही आलात. माझा वेळ वाचला आणि तुमचा वेळ कमी झाला. काका स्वामी 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 आप्पा आप्पा आम्ही चुकलो. आप्पा आम्हाला माफ करा. अरे असं कसं सोडणार रे? झोपलेल्या नागाच्या शिट्टीवर पाय दिलात ना रे तुम्ही. असं कसं सोडणार तुम्हाला? नाही, कोण नाही येणार तुमच्या मदतीला. हा आप्पाचा इलाका आहे, आप्पाचा. ए आप्पा काकाला सोडून दे. अहो तर मला काय शिक्षा द्यायची दे रे, पण काकाला सोड. नाही
नको आप्पा, हे सगळं काही माझ्यामुळे झालंय. जी काही शिक्षा द्यायची ना ती मला द्या, पण त्याला सोडून द्या. हे सगळं माझ्यामुळे झालंय आप्पा, प्लीज त्याला सोडा. तुझं पण राहिलं असेल ना रे, घे करून. नाही आप्पा, मला सोडा आप्पा. यांच्यात तुम्ही काय करायचं ते करा, मला सोडा. मला माफ करा आप्पा, परत नाही. अरे ते दोघं एकमेकांना सोडायचं बघतात आणि तू माझं नाव घेतोस. मला खरंच माहित नाही आप्पा काय तर. नाही खरंच आप्पा, मला काहीच माहित नाही. मला जर का माहिती असलं असतं ना ते कोणाचं घर आहे, मी गेलोच नसतो चोरी करायला, शपथ. म्हणजे माहिती नव्हतं म्हणजे शावपानाचा आव आणून तुम्ही चोरी करणार? रे माझ्या परमिशन शिवाय इकडे कोणी येऊ शकत नाही. पण मी आलोय. पकडायला त्यांना, त्यांना सांगशील पकड, पकडू तुम्ही बरोबर. जातो तू. देवा, साहेबासारखं धावून आला तो. साहेब देवासारखं धावून आला. बोलतोस का रे? अरे धावत काकाला. हा दुसरा कोण आहे? मालक. घरी मालकीन वाढ बघते भांडे असायला. बॉस, मला माफ करा. मला कंपनीतून कामावरून नका काढू. उद्या एक कंपनीत लेटर घेऊन तो माझ्या कंपनीत कामाच्या लायकीचा नाहीये. उतरलाच रे गप काय. चला गेले सगळे, आता आम्ही पण निघतो. हा सर चला. आता पोलीस स्टेशन निघायचं. पोलीस स्टेशनला आम्ही चला लवकर. साहेब, त्यात या दोघांचा काहीच दोष नाही. जे काही प्लॅनिंग होतं चोरीचं ते सगळं माझं. त्याच्यामुळे या दोघांना सोडून द्या आणि मला तुमच्यासोबत. मग तू चल. नाही थांबा साहेब, थांबा. याच्यामध्ये याचा काही कर्ज माझ्यावर आहे, त्यामुळे हा सगळा गुन्हा माझा आहे. त्याला समजून आवडतो, मला घेऊन चला. मी येतो तुमच्यावर. मग तू चल. थांबा साहेब, थांबा. बरं बोल, तुझं बोलायचं राहिलंय ना. चल बोल. अहो यांनी ना या दोघांची काही चुकी नाही याच्यात. अहो मी यांच्यावर दबाव आणला नसताना तर यांनी असं काही पाऊलच उचललं नसतं. तुम्ही माझी चुकी, तुम्ही मला घेऊन जावा त्यांना सोडा. अरे मला तुम्हाला एकट्याला कोणालाच नेता येणार नाहीये. मला तुम्हाला तिघालाही तुम्हाला घेऊन जायचं आहे पोलीस स्टेशनला. तिघांना? पण का साहेब? अरे असं आहे ना, कधी कधी चुकीच्या कामातून सुद्धा चांगले कामं होतात. पण यात जीव घेणे रिस्क असते रे. म्हणून कधीही निवडताना चांगला मार्ग निवडायचा असतो. भले तो अवघड आणि खडतर असू दे, पण चुकीचा नसावा. अरे तुम्ही आप्पाचा माल जप्त करून दिलाय ना, तो 1 कोटीचा माल आहे रे. आणि सरकारकडून तुम्हाला बक्षीस मिळणार आहे 20%. मग तुम्ही ठरवा यायचंय की नाही तुम्हाला पोलीस स्टेशनला. चला रे. बक्षीस पाहिजे असेल तर या पोलीस चौकीत. 20% म्हणजे माझे किती? 4 लाख रुपये. मग माझे किती? तुम्हाला कशाला पाहिजे पैसे? तुमच्या नंतर सगळे माझे तर होणार आहेत ना पैसे. आता पैसे येणार, पैसे मिळणार. आता लग्न करणार मी. करा, तुम्हाला काय करायचं म्हणजे करणारच ना. गजा म्हणतात मला. गजा म्हणजे बजरंगी.
हा